जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरव. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनलवर मी कालिकानंद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण एक विषय घेणार आहे, म्हणजे सत्यानुभूतीवरती विषय घेणार आहे. सत्यानुभूती या मुलीची आहे. तुझं नाव सांग. मानसी गायकवाड. मानसी गायकवाड नाव आहे ह्या मुलीचं. साधारणतः 8-9 महिन्यापासून ही आपल्या इथं मंदिरामध्ये देवीच्या शक्तिपीठावरती, त्यावेळेला मंदिर नव्हतं आपलं, परंतु आपण देवीची पूजा करायचो आपल्या घरगुती. तेव्हापासून ही मुलगी आपल्याकडं मोरगाव मधून येत आहे. सुरुवातीला ज्या वेळेला सर्वप्रथम मी बारामतीमध्ये होतो. बारामतीमध्ये माझ्या चुलत मेव्हण्याचं लग्न होतं. लग्नाच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर मला त्या ठिकाणी एक फोन येतो की मोरगाव मधून मी बोलतोय आणि तुम्हाला भेटायचंय. मग मी बोललो की मी माझ्या मेव्हण्याचं लग्न आहे, तुम्ही घरी या माझ्या 1-1.5 तासानंतर. तर ते काय मला बोलले की इमर्जन्सी केस आहे, तुम्ही मोरगाव मध्ये या. मी म्हणलं पण मोरगाव मध्ये मी येण्यापेक्षा तुम्हीच या. नाही म्हणले, तुमच्यापर्यंत येण्याची कंडिशन नाही. त्यावेळेला मी यांच्या घरी गेलो. त्यानंतर ह्या मुलीची अवस्था अत्यंत भयावह अवस्था त्यावेळेला होती. त्यावेळेला तुझी अवस्था काय होती ती सांग जरा. त्यावेळेला माझी अवस्था अशी होती की मला पुढची माणसं दिसत नव्हती. अजून पुढे काय दिसत होतं? पुढे एक भूत दिसत होतं. भूताचं रूप कसं होतं? भूताचं रूप असं पूर्ण, म्हणजे ते कपाळाला लाल गंध लावायची, अशी काळीजार केस होते त्याची. पुरुष होतं का स्त्री होतं? पुरुष होतं. हा, काय म्हणत होतं भूत? ते भूत म्हणायचं तुला घेतल्याशिवाय जाणार नाही. तर ह्या मुलीला हे अनुभव येत होता. त्यानंतर ज्या वेळेला मी तिथे गेल्याच्या नंतर मी म्हणलं की भिण्याचं काही कारण नाही, तुम्ही माझ्या बरोबर चला आपल्या घरी. मग आम्ही हिला साधारणतः रात्रीचे 9-9:30 वाजता ही मुलगी या ठिकाणी आली. त्यानंतर आम्ही देवी जगदंबा दक्षिणकाली आणि बटुक भैरव महाराज ह्या दोघांच्या जपाला प्रारंभ केला, त्यांच्या प्रार्थनेला प्रारंभ केला. त्यावेळेला तुला त्या बाधेतनं मुक्त करत असताना तुला काय त्रास दिला, मारलं, हाणलं किंवा शारीरिक इजा वगैरे काय केली का? तशी काही इजा केलेली नव्हती, फक्त एवढीच बोलत होती की हितनं उठून चल. नाही, मी ज्या वेळेला तुझी ट्रीटमेंट त्या दिवशी करत होतो, इथं रात्री नाही का, तुझे आई वडील भाऊ वगैरे सगळे आले होते. त्या टायमिंगला तुझी ट्रीटमेंट करत असताना मी तुला हानमार किंवा काही इजा करणं किंवा काही करणं अशा काही गोष्टी केल्या का? नाही. फक्त केवळ बटुक भैरवांचा जप आणि प्रार्थना या माध्यमातून या मुलीला एक साधारणतः किती वेळात तुला फरक पडला? 10-15 मिनिटात फरक पडला. 10-15 मिनिटांमध्ये तिला पूर्ण फरक पडला. त्याच्यानंतर पुन्हा 1 तासभर तिला परत अशा काही बाधा होऊ नये याच्यासाठी सुद्धा विधी करण्यात आली. आणि त्याच्यानंतर ही मुलगी आता तेव्हापासून तुझं कसं आहे, कंडिशन कशी आहे? तेव्हापासून चांगली. बरं, ही तुला प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे का तुला अगोदर कुठला मानसिक त्रास वगैरे होता का, तसं काही होत? नाही, अनुभव आहे. तर मित्रांनो, आता हिचा अनुभव आहे, नाही हा अनुभव आहे. याला तुमच्या दृष्टिकोनातनं तुम्ही याला अंधश्रद्धा म्हणू शकता किंवा खोटं म्हणू शकता, परंतु ज्याचा अनुभव आहे त्याच्या दृष्टीने तर ते खरंच, त्याच्या दृष्टीने ते सत्य. ज्याला अनुभव नाही त्याच्या दृष्टीने असत्य जरी असलं. व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की आतापर्यंत आपल्या ह्या ठिकाणी ह्या देवीच्या स्थानावरती येऊन कितीतरी माणसं बाधामुक्त झाली, कितीतरी जणांचं कल्याण झालं, कितीतरी जणांची गडांतर टळली. आम्ही फक्त याचा कधी व्हिडिओ बनवला नव्हता आतापर्यंत, परंतु माझ्या काही शिष्यांनी मला विनंती केली की गुरुजी, तुम्ही देवीचा महिमा जर तुम्हाला प्रकाशित करायचा असेल नाही का, तर तुम्हाला लोकांचे आलेले अनुभव सुद्धा लोकांच्या पुढे आणणं आवश्यक आहे. त्यावेळेला लोकांना कळेल की बाबा खरंच देवता असतो, देवीची सत्व असतं, देवीची प्रचिती येते, अनुभव येतो. आणि त्यासाठी आम्ही हे व्हिडिओ बनवतोय. ह्याच्या पाठीमागे आमचा दुसरा कुठलाही उद्देश नाही. आणि ही माणसं आमच्या बारामती तालुक्यामध्ये मोरगाव इथं राहतात. अष्टविनायकांपैकी पहिला गणपती मोरगाव या ठिकाणी ही मुलगी राहते. आता हा तिचा नवरा. तुमचं नाव सांगा.
गौतम कडाळे. ना आता ही गायकवाड म्हणते कारण की आता यांचं नवीनच लग्न झालंय, त्यामुळे ही गायकवाड म्हणते. पण आता तुझं नवीन नाव काय? मानसी कडाळे. मानसी कडाळे. तर आता गायकवाड नाही म्हणायचं, कडाळे म्हणायचं. तर हिला आपण सांगितलेलं आहे, त्यावेळेला पण सांगितलं होतं की नियमितपणे जवळ आहे तुम्ही पौर्णिमेची किंवा अमावस्येची देवीची खेटी करा, देवीला या, नारळ फोडा तुमच्या हातानं, नाही का, देवीची कृपादृष्टी तुमच्यावर होईल. ह्यांना देवीची काही साधन भजन सुद्धा मी करायला दिलेलं आहे. देवीच्या भक्तीचा प्रचार करण्यास मी कटिबद्ध आहे. एवढं बोलून मी व्हिडिओ थांबवतो. तुम्हाला जर माझ्याशी जोडायचं असेल, देवीची साधना करायची असेल, दक्षिण कालिकेची, काळूबाई दक्षिण कालिका एकच आहे, त्याच्यामध्ये भेद कुठलाच नाही, लक्षात घ्या. तर बटुक भैरव, काली आणि कुलस्वामिनी यांची उपासना मी करून घेतो. जी कुठली तुमची कुलस्वामिनी असेल तिची उपासना करून घेतो. तर तुम्हाला जर माझ्याशी जोडायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपच्या द्वारे मेसेज करू शकता. कृपया फोन करण्याच्या ऐवजी व्हॉट्सअपला मेसेज करत चला. त्याचं कारण असं आहे की माझ्या साधनेमध्ये तुमच्या कॉलमुळे डिस्टर्ब यायला नको, कारण की सप्तशतीचे इत्यादी पाठ या ठिकाणी चालू असतात, स्तोत्र चालू असतात, जप चालू असतात, ध्यान चालू असतं. त्यामुळं मेसेज करा, मेसेजला मी उत्तर देत असतो आणि माझ्या सवडीने रिटर्न सुद्धा कॉल करत असतो. मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.